महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। बातमी आहे आपला मित्र परिवाराची। दिलीप दादा बनसोडे यांनी घाटकोपरी रमाबाई नगरातील शहीद स्मारकामध्ये आपला मित्र परिवार स्नेह संमेलनाचं आयोजन केलं होतं। या स्नेह संमेलनामध्ये आपणा बाजार संचालकपदी निवडून आल्याबद्दल संचालक आदरणीय पांडुरंग साळवे यांचा शानदार सत्कार करण्यात आला, त्याबद्दलची ही बातमी। याच्यावर सुद्धा आमच्या सुद्धा लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी वस्तीवाईज एरियावाईज त्याचा विचार करावा आणि आज आपल्या पैशावर इतर लोक आपला कार्यभार सांभाळतात तो कसा। जे बँकेमध्ये आमच्या लोकांना 25-30 लाख डिपॉझिट भेटतं ते इतर बँकेमधून जातं, त्याच्यावर तो व्यवहार करतात। आपण सुद्धा आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, छोटा मोठा का होईना। अशा तऱ्हेनं जसं त्या काळामध्ये 1948 मध्ये 10 मेला दसऱ्याच्या दिवशी आपला बाजार, त्याचं नाव असेल मुंबई कामगार ग्राहक संस्था, आणि अगदी प्रेम भावनेने त्यांना आपला बाजार किंवा आपला बाजार म्हणतात। आज आपला बाजारमध्ये 75 वर्षानंतर 125 कोटीचा टर्नओव्हर आहे। आज ही आजची नाही, माझ्या बेबीचं लग्न होण्यापूर्वीचे आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वी। परंतु त्यांनी आवर्जून मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि म्हणून मी त्यांचा व्यक्तिशः सुद्धा आभार मानतो। आणि मगाशी नंतर सांगितलं आता स्वाभिमान तुमची जर माझ्यावर प्रेम करताय ते फार महत्वाचं आहे। आज हा पुष्पगुच्छ आहे, ह्या पुष्पगुच्छामध्ये बाबासाहेबांना एवढी जर आपण भारत आहे, मी माझ्या सत्कार समारंभ असो, माझ्या बँकेत असो, हा पुष्पगुच्छ आहे। ह्या पुष्पगुच्छाच्या मध्ये असणाऱ्या फुलांचा एकच साठा नाही, गुलाब आहेत, मोठे आहेत, अन्य आहेत, पण त्याला पुष्प तसा भारत हा आपला एक आहे। भारतात तसं आपण एकत्र आहोत, या हामध्ये एकत्र आहोत, तसं त्या भारताच्या सगळ्या लोकांना जोडून घेण्याचं जसं काम भारतीय संविधानाने बाबासाहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे, तसं मित्र परिवाराला जोडून घेण्याचं काम आमच्या बनसोडे साहेबांनी किंवा त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। त्याला खरंच तोडणं आहे। अशी कामं जेव्हा होतील समाजामध्ये तेव्हा आपण सगळे एकोप्याने राहू असं मला तरी वाटतं। कदाचित मी जास्त बोललो असेल, पण मला जे संधी देऊन प्रथमच बोलायला सांगितलं तरी मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानून अशाच प्रेम ठेवावं अशी संधी व्यक्त करून इथे थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। गिरणी कामगारांनी बंधूंनो इच्छा असेल कामं होतात। ह्या आपला बाजार स्थापन करा, आपले लोक होते नायगावचे सगळे मिल कामगार आणि सगळे मुकादम घ्यावं। पण दूरदृष्टी काय हो, त्या दूरदृष्टीने आज 75 वर्षे त्यांच्यानंतर आतापर्यंतच्या पदाधिकाऱ्याने ते जपलेलं आहे। आणि ह्याला आता बाबासाहेबांनी सांगितले शेतीचं आणि भरतीचं राज्य ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं आहे, पूर्वी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये लोक जास्त जात होते। सरकारने याला बगल देण्यासाठी, मी ओपन म्हणतो, सरकारने याला बगल देण्यासाठी माल सिस्टम सुरू केली आणि माल सिस्टम सुरू केले म्हणजे मालकाच्या हातात ते व्यवहार केले आणि तो मनमानी करतो। भले की तो मिक्सिंग करत असतात, काय करत असतात, आता लोकांना वाटलं तो स्वस्त देतात, पण तसं नाही। सरकार क्षेत्रामध्ये असं करता येत नाही, अगदी प्रामाणिकपणे ते काम करावं लागतं। आणि माल संस्कृतीमुळे मग आज आपल्याला आणि तुमच्या वित्त संस्थेमुळे सरकारी पतपेढ्या, सरकारी बँका, सरकारी कंझ्युमर स्टोरला आता डोका बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जिथे जिथे सहकार असेल त्यांना सहकार्य केलं पाहिजे। हे मी आमच्या साहेबांनी मला आठवण करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो। मी ते करतो। नमो बुद्धाय, जय भीम। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा।